विष्णुपुरी प्रोजेक्ट के पिनलोट इलाके में शदीद बारिश की वजह से आबी ज़ख़ीरे में नुमायां इजाफा हुआ है। फिलहाल विष्णुपुरी प्रोजेक्ट 94% भरा हुआ है। नांदेड़ जिले में कुछ दिन से बारिश हो रही है, जिसकी वजह से विष्णुपुरी डैम में पानी जमा हो गया है। 1 जून को विष्णुपुरी प्रोजेक्ट में 42.27% पानी ज़ख़ीरा था। जुमा को डैम में आबी ज़ख़ीरा बढ़कर 94% हो गया है। पिछले कुछ दिनों में डैम के आबी ज़ख़ीरे में 52% इजाफा हुआ है। आबी ज़ख़ीरे में इजाफे को देखते हुए इंतजामिया ने नदी किनारे रहने वाले देहातों को भी अलर्ट कर दिया है। महकमे मौसमियात ने मजीद बारिश की पेशगोई की है। बल्दिया की मेयर मोहिनी एवनकर ने आबी ज़ख़ीरे में इजाफे को देखते हुए शहरियों को 3 दिन के बजाय अब 2 दिन में एक बार पानी फराहम करने का फैसला लिया है। आज सकाळीच बातमी होती की शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी येथे 90%पेक्षा जास्त क्षमतेने जलाशय भरलेला आहे। हे वाचून म्हणजे आनंद वाटला। परंतु सध्या आसनामध्ये काम चालू असल्यामुळे नांदेडला 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। कारण आसनामध्ये काम चालू असल्यामुळे जे पाणी लिफ्ट करण्याची जी क्षमता आहे ती कमी प्रमाणात होते आणि परत पावसाळी वातावरण असल्यामुळे लाईटचाही प्रॉब्लेम आहे। आणि दुसरं म्हणजे विष्णुपुरी आणि कोटी तीर्थ येथील मोटारी जुन्या झालेल्या आहेत आणि त्यांची जी पाणी लिफ्ट करण्याची क्षमता आहे ते कमी प्रमाणात आहे। या सर्व कारणांमुळे नांदेडला आम्हाला 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे। परंतु येणाऱ्या 15 दिवसामध्ये आसनाच्या येथील काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2 दिवसाआड पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होणार आहे। आणि येत्या काळामध्ये आम्ही म्हणजे आमचे असे नियोजन आहे की विष्णुपुरी आणि कोटी तीर्थ येथील जुन्या झालेल्या मोटारी बदलून जास्तीत जास्त क्षमतेने नांदेडला कसा पाणी पुरवठा करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर नांदेडकरांना आम्ही 1 दिवसाआड पाणी देण्याचा आमचं मानस आहे। आणि दुसरं म्हणजे हे पाण्याचं नियोजन या कोलमडल्यानंतर गृहिणींची किती तारंबळ उरते हे मी एक गृहिणी असल्यामुळे मला त्याचा चांगलाच अनुभव आहे। त्याच्यामुळे मी सर्वांना आम्ही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 1 दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत।